थोड्या वेळासाठी बाहेर का गेलो, इकडं तर घरमालकानं सामानच बाहेर काढून फेकून दिलं. तर सगळ्याले राम राम, मी करन. आज सकाळी सकाळी 10 वाजता उठून इकडं तिकडं पाहिलं तर मला समजलं का रूम जरा जास्तच खराब झाली आहे, साफसफाई करा लागते. तर रूम मधलं सगळं सामान मी उचललं आणि दिलं बाहेर टाकून. पाहतो तर एवढा पसारा झाला होता, म्हणलं एवढं सामान तर रूम मध्ये कधी दिसलंच नाही. गादीले झटकून तर एवढे दिवस झाले होते का मला आठवतही नाही ह्या गादीले कधी रूमच्या बाहेर काढलंही होतं. घागरा तर एवढा बाहेर निघत होता जसे या गादीवर रोज मी मातीच खेळतो का काय. रपारप मारलं का खपाखप धूळ बाहेर निघत होती. म्हणलं मला आला आता तर गादी जाऊ दे मातीत, पहिले रूम झाडून टाकतो. झाडता झाडता थोडीशी क्रिकेटची बी प्रॅक्टिस होऊनच जाते. तशी आपल्याला रूम उभ्यानं बी झाडता येते, बसून बी झाडता येते, एकाच साईडनं नाही तर दुसऱ्या बी साईडनं झाडता येते. रूम झाली बा आता आपली झाडून. आता भरतो मस्त बकेटीत पाणी, कारण आपल्याला मारायचा आहे पोछा. पोछा काही आता आपल्याला प्रोफेशनली मारता येत नाही, तरी डिंगडांग डिंगडांग करून कसं तरी मारून राहिलो होतो. घे दाबून झालं रे बा. आता आपलं झालं पोछा मारून. आता आला तर मस्त आंघोळ बिंगोळ करूनच घेतो. पहिले तर मग पायदान घेऊन झटकून घेतलं आणि बाथरूम पाचची बी जागा झाडायला सुरुवात केली. पूर्ण झाडून टाकलं आणि मग केली मस्त आंघोळ. मग आणली बाहेरून गादी, आपटली रूम मध्ये, गादी टाकून मस्त पसरून गेलो. उठून पहिले मग पॅन्ट वरती खोसला. म्हणलं आता झोप तर मस्त झाली आहे, आता चहा प्यायला जाऊ का. थोडसा इथं विचार केला, तिथं विचार केला, अजून विचार केला. म्हणलं आता चाललंच जाऊ. चहा प्यायला निघालो. मग मस्त कॅन्टीन वर पोहोचलो, चहा घ्या पेला आणि तसंच मस्त बॉलिंगची प्रॅक्टिस करत करत रूम वर जासाठी निघालो. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू आता.